आजपासून ऑगस्टचा हप्ता खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थींना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे। मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे। महाराष्ट्र राज्यामधील बहिणींची प्रतीक्षा संपली। जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचं वितरण आता सुरू झालं आहे। हो माता बहिणींनो, राज्यामधील लाखो लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा 25वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 26वा हप्ता अशा दोन्ही हप्त्याचा आता एकत्र लाभ तुम्हाला मिळत आहे। सरकारने आता निर्णय घेतला आहे, तर लक्षामध्ये घ्या 3000 रुपये दोन्ही हप्त्याचे तुम्हाला मिळणार आहे। पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे हा निधी आता जमा करायला सरकारने सुरुवात केली आहे। बहिणींनो, हो तुम्हाला माहीत असेल आता सरकारने निर्णय घेतला, सकाळीच हा निर्णय घेतला आहे। जुलै महिन्याच्या हप्त्याची तुम्ही गेल्या कित्येक महिन्याभरापासून वाट बघितली, परंतु जुलै महिन्याचा 25वा हप्ता मात्र माता बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता। त्यामुळे बहिणींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता की लाडकी बहीण योजना सुरू तरी आहे का। आज स्वतः महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने सांगण्यामध्ये आला आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। जोपर्यंत भाजप सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे। तर मग बहिणींनो, आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, ह्या हप्त्याला तर मंजुरी भेटली आहे आणि वाटप देखील सुरू झालं आहे। मग तुम्हाला हप्ता भेटला आहे का तर नाही बहिणींनो। बघा, सरकारने सांगितलं आहे आज संध्याकाळपर्यंत बहिणींना लाभ मिळणार, परंतु थांबा बहिणींनो, तरी पण संपूर्ण राज्यामध्ये वितरण होणार नाही, कारण की आज सरकारच्या वतीने यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे। मग बहिणींनो, या पहिल्या टप्प्याच्या पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही आता चेक करून घ्यायचं आहे। जर या यादीमध्ये तुमचं नाव आलं तर मग कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते जमा होणार। तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, दुसऱ्या टप्प्याचं वाटप कधी होणार। उद्यापासून दुसऱ्या टप्प्याचं वाटप होणार आणि परवापासून तिसऱ्या टप्प्याचं वाटप होणार। एकूण 36 जिल्ह्यामध्ये वाटप करण्याचा निर्णय आता सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। बघा, 3000 रुपये वर्ग करण्याचे नियोजन करण्यामध्ये आले आहे। बँकांचे मुख्य सर्व्हर डाऊन असल्यामुळे गेल्या 2 दिवसांमध्ये पैशांचं वाटप काहीसं स्लो झालं होतं। लक्षामध्ये घ्या, त्यामुळे वितरण झालं नव्हतं, परंतु आज सकाळी 10 वाजल्यापासून बँका उघडताच हे अडकलेले पैसे महिलांच्या बँक खात्यावर वेगाने जमा केले जात आहे। सर्व बँकांनी यासाठी विशेष व्यवस्था केली असून व्यवहार अतिशय सुरळीतपणे आता पार पडत आहेत। तर मग बहिणींनो, आता लक्षपूर्वक फक्त यादी बघत चला। सर्व्हरवर अतिरिक्त ताण येऊ नये आणि तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने टप्प्याटप्प्याने जिल्ह्यांची निवड करून निधी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला होता। स्टेट बँक ऑफ इंडिया असो किंवा बँक ऑफ महाराष्ट्र असो किंवा बँक ऑफ इंडिया असो किंवा पोस्ट ऑफिस बँक असो, यांसारख्या प्रमुख बँकांमध्ये 66 लाखांपेक्षा जास्त महिलांची खाते असल्याने तिथे काल दुपारी पैसे वाटप थांबले होते, जे आता पुन्हा वेगाने सुरू झालं आहे। या नियोजनामुळे सर्व बँकांमधील गर्दी नियंत्रणामध्ये राहील असून कोणाची अडचण आता निर्माण होणार नाही हे सरकारने सांगितलं आहे। तर बहिणींनो, आता लक्षामध्ये घ्या, मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट आदेशानंतर सर्व महिला व बाल विकास खात्याने अधिकारी आणि बँक कर्मचारी कामाला लावले आहे। एकाही पात्र बहिणीला शिल्लक न ठेवता सर्वांच्या खात्यामध्ये डीबीटी प्रणालीद्वारे पैसे जमा केल्याशिवाय बँका बंद करू नका असे कडक आदेश आता देण्यामध्ये आले आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा झाल्याचे मेसेज आता यायला सुरुवात झाली असून प्रशासनाकडून या कामाला सतत आढावा घेतला जात आहे। लक्षामध्ये घ्या, आता या ठिकाणी निर्णय झाला आणि बहिणींच्या खात्यामध्ये लाभ जमा होत आहे। तर मग बहिणींनो, या पहिल्या टप्प्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामधील हजारो कष्टकरी व गरजू बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा 25वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 26वा हप्ता एकत्र वर्ग करण्यामध्ये आला आहे। ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये थेट आर्थिक मदत मिळाल्यामुळे
अहमदनगरमधील सर्व बहिणींना मोठा दिलासा मिळाला असून घरगुती खर्च भागवणे आता अधिक सोपे झाले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महिलांनी शासनाच्या या वेळेवर मिळालेल्या मदतीबद्दल विशेष आनंद आता व्यक्त केला आहे. तसेच नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यामधील नोंदणीकृत महिलांच्या खात्यामध्ये आता रक्कम देखील जमा होत आहे. 25वा व 26वा हप्ता अत्यंत वेगाने जमा करण्यामध्ये येत आहे. शेती कामांचा हंगाम आणि घरगुतीसाठी लागणारा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी या पैशांचा मोठा आधार महिलांना मिळत असून ज्या महिलांनी EKYC आणि अर्जाची दुरुस्ती बघा आता लवकरात लवकर पूर्ण केली अशा बहिणींच्या खात्यामध्ये लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. बहिणीं हो, तुमची EKYC सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. तुमची EKYC झाली असेल तर मग तुमच्या खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून हप्ते जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग आता लक्षामध्ये घ्या बहिणींनो, त्याचप्रमाणे सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यामधील बहिणींसाठी देखील आजचा दिवस अत्यंत आनंदाचा, मोठा आणि दिलासादायक ठरला आहे. तालुक्यामधील व ग्रामीण भागामधील शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबातील महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपयांचा हा संयुक्त हप्ता चांगल्या प्रकारे वर्ग करण्यामध्ये येत असून दिलेल्या शब्दाप्रमाणे वेळेमध्ये आर्थिक मदत थेट खात्यामध्ये पोहोचवल्याचं महिलांकडून आता सरकारचं मनापासून कौतुक करण्यामध्ये येत आहे. बहिणीं हो, तुम्हाला माहीत आहे गेल्या कित्येक महिन्यापासून हा हप्ता रखडला होता. सरकारने शब्द दिला होता की आज वितरण होणार आणि आता वितरण सुरू झालं आहे. तर मग लक्षामध्ये घ्या बहिणीं हो, तसेच सांगली आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 25वा आणि 26वा हप्ता पाठवण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे. ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहे आणि ज्यांची KYC पूर्ण आहे अशा एकाही पात्र बहिणीला या लाभापासून वंचित ठेवले जाणार नाही याची पूर्ण खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे. तर मग बहिणीं हो, मराठवाड्यामधील धाराशिव जिल्हा बघा म्हणजे की हा दुर्गम भाग आहे. येथील महिलांपर्यंत या योजनेचा लाभ अत्यंत चांगल्या रीतीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पोचविण्यामध्ये आला आहे. डेबिट प्रणालीमुळे कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट बँक खात्यामध्ये निधी वर्ग होत असल्याने कोणत्याही अडचणीशिवाय धाराशिवमधील महिलांना आपल्या हक्काची रक्कम वेळेवर उपलब्ध झाली असून ग्रामीण भागामधील महिलांसाठी मोठी खुशखबर आली असं आता म्हणावं लागणार आहे. तर मग बहिणीं हो, आता लक्षामध्ये घ्या, उत्तर महाराष्ट्रामधील नंदुरबार आणि विदर्भामधील गडचिरोली या आदिवासी व दुर्गम भागामध्ये लाखो महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये वर्ग करण्याची प्रक्रिया अतिशय वेगाने सुरू आहे. खात्याशी आधार लिंक असलेल्या सर्व महिलांना पैसे सुरक्षितपणे आता प्राप्त होऊ लागले आहे. कोणाचाही 25वा किंवा 26वा हप्ता रखडणार नाही याची पूर्ण दक्षता स्थानिक प्रशासनाकडून घेतली जात आहे. कोकणामधील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील बहुतांश महिलांच्या खात्यामध्ये या तिसऱ्या आता लक्षामध्ये घ्या, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की तिसऱ्या टप्प्याचं सुद्धा वाटप होणार आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही चेक करायचं आणि जरी तुमचं नाव आलं नाही तर अजून दुसरी आणि तिसरी म्हणजे की 2 याद्या राहिल्या आहे. तर मग बहिणींनो, सर्व महाराष्ट्र राज्यामधील बहिणींना वाटप होणार आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही आणि आज वाटप झाल्यामुळे बहिणींच्या चेहऱ्यावर मोठा आनंद आता बघायला मिळत आहे. तर मग लक्षामध्ये घ्या पुढील क्रमांकाचा जिल्हा, तर यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामधील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा जुलै महिन्याचा 25वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 26वा हप्ता वेगाने हस्तांतरित व्हायला सुरुवात झाली आहे. आजच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये निवडलेल्या सर्व 12 जिल्ह्यामधील पात्र महिलांच्या खात्यामध्ये ही संपूर्ण निधी वितरण प्रक्रिया पारदर्शकतेपणे पूर्ण केली जात असून राज्यामधील प्रत्येक गरजू बहिणीला तिच्या हक्काचा आधार आता थेट बँक खात्यामध्ये मिळत आहे. तर बहिणींनो, लक्षामध्ये घ्या, महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा निर्णय आता घेण्यामध्ये आला आणि बहिणींनो, सरकारने आज निर्णय घेतला तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे. आता सरकारने काही बँकांची नावे सुद्धा सांगितली होती, ती तुम्हाला माहीत आहे का? सरकारने सर्वात प्रथम सांगितलं होतं ते म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडियाचं नाव, त्यानंतर पोस्ट ऑफिस बँकेचं नाव, त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं नाव. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. आता बँक खाजगी असो किंवा सरकारी असो, परंतु सर्वात
अगोदर ही रक्कम पोस्ट ऑफिस बँकेमध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर बँक ऑफ इंडिया आणि SBI म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा ही रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. मग या बँकेमध्ये तुम्ही खातं उघडलं आहे का? जर या बँकामध्ये तुम्ही खातं उघडलं असेल तर मग कसल्याही प्रकारे जास्त अडचण काय येणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. तर बहिणींनो, ही होती आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आणि पुढील यादी सुद्धा तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.